तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। केलेल्या पदोन्नतीचा आदेश रद्द करण्यात यावा। आदेश रद्द करण्यात यावा। कृषी लिपिक संवर्ग संघटनेचा कृषी लिपिक संवर्ग संघटनेचा नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये। मी विशाल जगदाळे आता आहे धाराशिव मध्ये आणि धाराशिव मध्ये आपण बघतोय महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटना पुणे जिल्हा शाखा यांच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि याचबरोबर असं आहे की महाराष्ट्रभर या संघटनेनं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। तर याच्या पाठीमागचे काय कारण आहे हे आपण विचारूयात। आपल्या बरोबर सुरेश सर, आपण काय सांगाल? नमस्कार, मी अविनाश अंधारे, महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग लातूर विभागाचा मी सहसचिव आहे। या आंदोलनाचं स्वरूप गेल्या आठवड्याभरापासून आहे। 23 तारखेपासून हे आंदोलन एका स्टेप बाय स्टेप पद्धतीनं पहिल्यांदा लेखणी बंद 3 दिवस होतं। त्याच्यानंतर आम्ही पहिलं काळ्या फिती लावून 3 दिवस केलं, 3 दिवस लेखणी बंद केलं आणि त्याच्यानंतर आम्ही आता बेमुदत काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। याचं कारण असं की आम्ही जसं आता सांगितलंय की शासनानं सर्व शासन निर्णय सेवा प्रवेश नियम डावलून जे कृषी सहसंचालक आस्थापना हे कृषी आयुक्तालयात जे पद आहे पुणे येथे, ते आस्थापना शाखेचं सर्वोच्च पद आहे। त्या पदावर चुकीच्या पद्धतीने एक तांत्रिक संवर्गातील अधिकाऱ्यास पदोन्नतीने पदस्थापना दिलेली आहे। त्याचे गेल्या 2 दिवसाखालीच आदेश निघाले आणि तिथं त्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीने पदस्थापना दिली। हे आंदोलन कोणाच्याही म्हणजे एका व्यक्तीसाठी लढा नाहीये किंवा कोणाचा विरोध करायचा म्हणून विरोध नाहीये किंवा एखाद्या म्हणजे पदासाठी काही म्हणजे लढाई नाही। शासनानेच केलेल्या नियमासाठी ही लढाई आहे सांगायचं म्हणजे शासनाने जे सेवा प्रवेश नियम तयार केलेत त्याचंच पालन झालं नाही म्हणूनच कर्मचाऱ्याला परत या आंदोलनासाठी उतरावं लागतंय। म्हणजे शासनाने आपल्याच नियमांच्या जे काही नियम आहेत त्याचं पालन केलं नाही। त्याच्यामुळं सर्व संघटना महाराष्ट्र कृषी लिपिक विभाग संघटना आंदोलनात उतरलेली आहे। याची दखल घेतलेली आहे का आजपर्यंत कोणी तुमची शासनानं प्रशासनानं? आयुक्त स्तरावर बैठक बोलवली होती पण त्यात काही निष्पन्न झालेलं नाही आणि सचिव मंत्रालय स्तरावर काही आणखीन तर त्याच्याबद्दल दखल घेतली गेलेली नाही। आता याच्या पुढे तुमचा पवित्रा काय असणार आहे? हे आंदोलन असं सुरू राहणार आहे का? आमच्या राज्य संघटनेचे जे माननीय अध्यक्ष श्री मुलानी साहेब आहेत त्यांनी तर असेच आदेश दिलेले आहेत की बाबा वरचे जे मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक काल परवाच झाली आमची, की आपण या बेमुदत संपामध्ये आणखीन जोपर्यंत पुढील आदेश येत नाहीत हे आंदोलन अशाच प्रकारे सुरू राहणार आहे आंदोलन। तर हे आंदोलन सुरू राहिल्यामुळं खरं तर प्रशासनाची प्रशासन जे आहे हे आंदोलन सुरू असल्यामुळं खरं तर संपूर्ण कारभार ठप्प झालेला आपल्याला दिसून येत आहे। सर, आपलं नाव सांगा आणि आपण काय सांगाल? मी अतुल गोडके, सचिव, धाराशिव शाखेचा सचिव आहे। की जे राज्याने अध्यक्षांनी जे आपल्याला म्हणजे सांगितले त्याप्रमाणे धाराशिवची संघटना पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या आपण जे आंदोलन करतोय काम बंद, जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील। तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे म्हणजे जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच राहणार आहे असा पवित्रा यांनी घेतलेला आहे। विश्व विशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे, धाराशिव। आपण इथे थांबूयात आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। आपण इथे थांबूयात। धन्यवाद। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।